2026 मध्ये जगात सगळ्यात जास्त यूज केलेली प्रोग्राम लँग्वेज भावा पायथन आहे बरं का पायथन. पायथन म्हणजेच एआय, एआय म्हणजेच पायथन. पायथनचा यूज 2025 मध्ये सगळ्यात जास्त झालाय आणि 2026चं तुला वाटतंय दुसरं कोण येईल? अशक्य. कारण पायथन एआयमुळे पायथनला खूप मोठा बूम भेटलाय. कारण पायथनमुळे एआयचे टूल्स बनत आहेत. पायथनमुळे एआयची जी डेव्हलपमेंट करतोय आपण, एआयचे टूल्स जे बनवतोय ते पायथनमुळे पॉसिबल आहे. त्यामुळे मित्रांनो पायथन शिकणं वन ऑफ द बेस्ट चॉईस असेल जर तुम्ही प्रोग्रामिंग सुरू करताय. मग त्याच्या आधी सी++ हा बेस नक्कीच करून घ्या जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल किंवा इव्हन इफ यू आर स्टार्टिंग पायथन डायरेक्टली तरी पण चालेल. तरी पण चालेल. जावाच्या ठिकाणी आहे. मी जावाला कुठल्याही प्रकारचं इथं म्हणत नाही, जावाचं मार्केट संपलं, स्कोप संपला. नो. त्याचं वेगळंच रान पेटलंय. पण पायथॉनचं रान एआयमुळं खूप उंचावर गेलंय. भाई सगळ्यात जास्त यूज केली पायथन. पायथन नंतर परत सी आहे, सी++ आहे, जावास्क्रिप्ट आहे, मग जावा आहे. यूज करण्यामध्ये. जावाने पण एक नंबर गाठलेच सर्व्हेमध्ये. पण ते 2015चा काळ, 16चा काळ होता राइट. पण पायथन आता एवढं बूम होण्याचं रिझन आहे एआय, एआय, एआय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यामुळे मित्रांनो पायथन शिकणं इन फ्युचर खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि आपल्याकडून शिकायचं आहे, शिकू शकतो ना बाबा. पायथन विथ एसक्यूएलची मी बॅच स्टार्ट करतोय 15 डिसेंबरपासून. नंबर दिसतोय WhatsApp कर. इन डेप्थ पायथन तुला शिकायला भेटेल. परफेक्ट होशील. मराठीतून सोप्या भाषेत. ओके. WhatsApp करायचं लगेच. थँक